पुण्यातील बालाजीनगर परिसरामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सकाळी ही अशा स्वरूपाची घटना घडली। या ठिकाणी 4 जे राऊंड आहेत ते बुलेटचे फायर करण्यात आले। यामध्ये एक म्हस्के नावाचा जो इसम आहे त्याला या ठिकाणी ह्या गोळ्या लागल्या आणि तो आता गंभीर जखमी असल्याची माहिती आपल्याला मिळते। या ठिकाणी जवळच असणाऱ्या एका खाजगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सध्या समोर आहे। प्राथमिकदृष्ट्या जर या ठिकाणी पाहिलं तर फॉरेक्स जे आहे फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे आणि ते त्या ठिकाणी त्यांचा जो काही तपास आहे या अनुषंगाने त्याचे जे प्रोसेस आहे ती पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण जर परिसर पाहिला तर मध्यवर्ती या स्वरूपाचा परिसर आहे। गर्दीने गजबजलेला हा परिसर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मस्के जो नावाचा इसम आहे त्याच्या भावाने अंधेकर जी टोळी आहे त्यातील म्होरक्याला या ठिकाणी आरोपी असल्याचा त्याचा भाऊ आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याचाच हा भाऊ आणि त्याच्यावर अशा प्रकारे गोळीबार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत तृप्ती देसाई आहेत। या ठिकाणी आपण त्यांच्याकडून माहिती घेऊयात। काय स्वरूपाची या ठिकाणी घटना झाली आहे? 9:45-10च्या दरम्यान इथे जोरजोरात ओरडण्याचे आवाज आले। मी जवळच राहिला आहे। या 2 मावशी रस्त्यावरून चाललेल्या होत्या। गोळीबाराचा जेव्हा आवाज आला त्या घाबरून माझ्याकडे आल्या आणि त्याच्यानंतर आम्ही इथे येऊन बघितलं तर एका माणसाला मारून टाकण्यात आलेलं होतं। नंतर असं कळतंय की वनराज अंधेकरची जी हत्या झाली त्या टोळी युद्धातली ही 4थी हत्या आहे। पोलीस नेमकं काय करतायत? टोळी युद्ध का संपवता येत नाहीये? आज त्या आरोपीच्या भावाची हत्या झालेली आहे। मग आरोपीच्या नातेवाईकांना आता टार्गेट केलं जातंय। उद्या ओळखीच्या लोकांना करतील, मित्राला टार्गेट करतील, तो कुणाच्याही सर्वसामान्य घरातला असू शकतो। पोलिसांचा कुठेतरी अंकुश नाहीये। ही जी घटना आहे इथे 400-500 लोक या चौकात असतात। इथं गुन्हेगार अजिबात घाबरत नाही तेवढे लोक असून 500 मीटर अंतरावर जे आहे ते भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आहे आणि इथे अजूनही टोळी युद्ध कालच आपण बघितलं असेल आंबेगावला जे आहे ते एका रिक्षा चालकाला कोयत्याने मारायचा प्रयत्न केला किंवा ज्या पद्धतीनं गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला। हे पोलीस कुठंतरी टोळी युद्ध गँगवॉर संपवण्यात कमी पडतायत। लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे। आता लहान लहान मुलांना या महिला ज्या आहेत त्या कडी लावून आलेल्या आहेत की मुलं बाहेर आली नाही पाहिजे, घाबरली नाही पाहिजे, कुठं त्यांना कुणी काय करू नये आणि आता उद्यापासून न घाबरता बाहेर कसं पडायचं? म्हणजे आता आरोपीला अटक होईल, त्याच्यावर शिक्षा होईल, पण ही टोळी युद्ध पूर्ण संपलं पाहिजे। या कोयता गँग पूर्णपणे संपल्या पाहिजे। माझे गृहमंत्री आणि पोलीस आयुक्त, अजून पोलीस आयुक्त इथं आले नाहीत। आम्ही 1.5-2 तास झालं जे आहे ते इथं उभे आहोत। अजूनही पोलीस आयुक्त जे पुणे शहराचे प्रमुख आहेत, इतकं मोठं काहीतरी घडतं इथं अजूनही ते पोचलेले नाहीयेत। हे कुठेतरी अजूनही सिरियसनेस त्यांच्यात दिसत नाहीये। हे टोळी युद्ध संपलं पाहिजे, कोयता गँग संपल्या पाहिजेत आणि याच्यामध्ये जे आहे ते सर्वसामान्य लोकांना सुरक्षिततेची भावना निर्माण होणं फार गरजेचं आहे। तुम्ही प्रत्यक्षदर्शक तुम्ही पाहिलं संपूर्ण काय प्रकरण नेमकं झालं होतं? काही नाही, फक्त आवाज आला। मी रस्ता क्रॉस करत होते, फक्त आवाज आल्यावर माघारी फिरले तर ते गोळीचा आवाज आल्यावर ते खाली पडलेले होते माणूस। अच्छा, किती वेळ तो इसम या ठिकाणी पडलेला होता? तेवढं नाही बघितलं। मी घाबरून ताईकडे गेले, पळत ताई काहीतरी चौकात झाले म्हणलं। तुम्ही संपूर्ण ही घटना? आम्ही दोघेच कामावून येत होतो, आवाज आला म्हणून घाबरलो, त्या मॅडमला बोलवायला गेलो। किती जण होते नेमकं आणि काय घडलं? ते नाही बघितलं, पण गर्दी खूप होती एवढं मात्र माहिती आहे। बाकी काय नाही, पण आम्हाला भीती आहे ना हो। पब्लिकला धोका नाही येण्या जाणं। भर दिवसामध्ये तुम्ही करताय, रात्र पण धोक्यामध्ये आणि दिवस पण आजकाल काय काय चाललंय, पोलिसांनी सगळं हे करायला पाहिजे। पोलीस लोक काय डोळे झाकून बसल्यात का? एवढा अत्याचार होतोय बायांवर, मुलांवर, ह्याच्यावर। अरे तुमच्या गुन्हेगारी आहेत तिकडे करा ना, इथं का करताय? रस्त्याला भ्या दुपारा। आपण या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी काही या ठिकाणी दाखल झाले आहेत, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। नेमकी काय या संदर्भाची माहिती आपल्याला मिळते या ठिकाणी प्रयत्न करूयात। सर, काय सांगाल याचं नेमकं कोण जखमी आहे, काय माहिती? अक्षय मस्केवरती सकाळी 9:55 फायरिंग झालेलं आहे। सध्या भारतीय हॉस्पिटलला आहे, क्रिटिकल आहे, पण उपचाराला तो प्रतिसाद देतोय। इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। समोरचे जे हे हल्ला करणारे ते हल्लेखोर जे होते ते साधारण किती होते आणि काय ते कळेल आम्हाला। CCTV वगैरे बघतोय, आम्हाला माहिती कळेल, आम्ही कळवतो 10-15 मिनिटात। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अधिकारी जे आहेत तो प्राथमिक तपास या संपूर्ण घटनेचा करताना पाहायला मिळत आहेत। जे अंधेकर जी टोळी आहे त्याच्याशी निगडीत हे हत्या हे आहेत का, हे जे या ठिकाणी हा जो प्रकार घडला त्याच्याशी संबंधित आहेत का, अशा स्वरूपाचा देखील तपास या ठिकाणी सुरू आहे। कारण याचं जे कनेक्शन आपण जर पाहिलं तर अंधेकर हत्या प्रकरणी जो मुख्य आरोपी आहे त्या आरोपीचाच हा मस्के नावाचा जो भाऊ आहे आणि त्याच्यावर अशा स्वरूपात या ठिकाणी जो काय आहे तो हल्ला करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी गोळीबार करण्यात आला। या ठिकाणी 4 राऊंड जे आहेत त्या बुलेटच्या फायर झाल्याची आपल्याला माहिती या ठिकाणी प्राथमिक माहिती मिळाल्याचं पाहायला मिळतं।
प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे. आता सकाळी 10 वाजता एक फायरिंगची घटना आलेली आहे. एक जखमी आहे, त्यांना आपण अस्पतालमध्ये शिफ्ट केलेले आहे. आतापर्यंत हेच माहिती आहे. तुझी पुढील चौकशी आपण करतात. एक वेळ सगळे माहिती आल्यानंतर आपण सविस्तर केली. नाही, आतापर्यंत हे सगळं माहित नाही आहे. हे माहित झाल्यानंतर आपल्याला पुढील माहिती देईल. 10 वाजताची घटना सध्या तो 2 अंशी माहिती आहे. जसं हे होतं हे आपल्याला नाही, आता ते आपण हॉस्पिटलला शिफ्ट केले आहे त्यांना. जसे त्याच्याबद्दल ते पुढे फुल माहिती आपल्याला नंतर सांगतो. किती लागलं आणि काय लागलं हे डॉक्टरची याच्या नंतर आपल्याला